श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. श्रोते हो, जसे की आपल्याला माहित आहे की 2024 हे वर्ष संपत आलेले असून आता आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2025 या नवीन वर्षाची. त्या संबंधीचाच हा खास व्हिडिओ असणार आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकताय की आनंदी वास्तू ही जी एकमेव दिनदर्शिका आहे वास्तुशास्त्रावरील आनंदी पिंपळकर सरांची, ती आपल्याकडे आलेली असून त्यामधील 8 महिन्यांचे 8 सेपरेट व्हिडिओ बनवून झालेले आहेत. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त सप्टेंबर 2025 मधील सणवार व्रतवे कल्याणविषयीची माहिती देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे जे 2025 वर्ष आहे हे आपल्यासाठी सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच देवांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. 1 सप्टेंबरची सुरुवात होत आहे सोमवारी आणि या दिवशी आहे ज्येष्ठा गौरी पूजन. जसे की आपण पाहिले मागील व्हिडिओत ऑगस्ट महिन्याच्या की गणपती हे बसलेले असून ज्येष्ठा गौरींचे आवाहन झाले होते. तर ज्येष्ठा गौरी पूजन हे सोमवारी असून 2 तारखेला मंगळवारच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील पहिली एकादशी 3 सप्टेंबरला परिवर्तिनी एकादशी आहे बुधवारच्या दिवशी. त्यानंतर गुरुवारी वामन जयंती असून 5 सप्टेंबरला आहे शिक्षक दिन शुक्रवारच्या दिवशी. तसेच या दिवशी आहे ईद ए मिलाद आणि 6 तारखेला गणपती बाप्पा आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. जे आपल्याकडे राहायला आले होते 10 दिवस त्यांची सांगता या 6 सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी आपण करणार आहोत. त्यानंतर पौर्णिमेला प्रारंभ होत असून 7 तारखेला पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. त्याविषयीचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर त्याविषयीची मी जास्त माहिती या व्हिडिओत सांगणार नाहीये. त्या व्हिडिओची माहिती आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. त्यानंतर 8 तारखेला प्रतिप्रदा श्राद्ध आहे. त्यानंतर पितृपक्ष श्राद्ध सुरू होत आहे. आपण पाहू शकताय 10-15 दिवसांची पितृपक्षाचा जो कालावधी आहे तो 8 तारखेला सुरू होत असून 9 सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी द्वितीय श्राद्ध असून 10 तारखेला संकष्ट चतुर्थी ही सप्टेंबर महिन्यातील एकमेव चतुर्थी असणार आहे. ती 10 तारखेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे. त्याचा चंद्रोदय जर पाहायचा झाला तर आपण पाहू शकताय. तुम्हाला चंद्रोदयाची वेळ देखील मी इथे दाखवत आहे. चंद्रोदयाच्या जे वेळी आहे त्याचा देखील खास व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे. तसेच 11 तारखेला पंचमी श्राद्ध असणार आहे गुरुवारच्या दिवशी. 13 सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी श्री ज्ञानेश्वर यांची जयंती असून 15 तारखेला अविद्वा नवमी ही आलेली आहे सोमवारच्या दिवशी. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील दुसरी एकादशी इंदिरा एकादशी ही 17 सप्टेंबरला बुधवारच्या दिवशी आलेली आहे. त्यानंतर पाहू शकता आपण 20 सप्टेंबरला आहे चतुर्दशी श्राद्ध शनिवारच्या दिवशी आणि जी अमावस्या आहे भाद्रपद अमावस्या ती 21 सप्टेंबरला रविवारच्या दिवशी आलेली आहे. आपण पाहू शकता या जो श्राद्धाचा अमावस्या श्राद्धाचा सर्व पितृ अमावस्याचा जो कालावधी आहे तो इथे संपणार आहे. उशिरा रात्री संपणार आहे 21 सप्टेंबरला रविवारच्या दिवशी. आणि त्यानंतर सुरू होत आहे नवरात्र. हो, घटस्थापना शारदीय नवरात्राला आरंभ होत आहे 22 सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी. आपण श्रोते हो लक्षात घ्यावे, जर आपण देवीचा 9 दिवस उपवास करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय फायद्याचा असणार आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना देखील, भगिनींनी देखील, आपल्या मैत्रिणींना शेअर करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. नवरात्राचा जो कालावधी आहे तो 22 तारखेला असणार आहे. दसरा हा ऑक्टोबर महिन्यात सरकण्यात आलेला आहे कारण 30 तारखेपर्यंत दसऱ्याचं कुठेच नाव दिसत नाहीये. याचा अर्थ ऑक्टोबरच्या व्हिडिओत आपण त्याविषयीची माहिती घेणार आहोत. नवरात्राला सुरुवात जी आहे ती सोमवारी होत असून त्यानंतर आपण पाहू शकताय ललिता पंचमी जी आहे ती 26 सप्टेंबरला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. त्यानंतर 29 तारखेला पाहू शकताय महालक्ष्मी पूजन असणार आहे सोमवारच्या दिवशी 29 सप्टेंबरला. आणि 30 तारखेला सरस्वती पूजन असून महाअष्टमी उपवास देखील या 30 सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी असणार आहे. तर असा हा एकूण 30 दिवसांचा सप्टेंबर महिना ज्याची सुरुवात 1 सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी होत असून शेवट जो आहे तो 30 तारखेला मंगळवारच्या दिवशी होणार आहे. तर जास्त माहिती करता आपण हा व्हिडिओ देखील पॉज करून वाचू शकता. काही राहिले असेल घाई तर आपण त्याची नोंद घ्यावी. तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अशी माझी आपल्याला विनंती आहे. लवकरच आपल्या चॅनलवर राशी भविष्याचे देखील प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ येणार आहेत. आपली रास देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन. धन्यवाद.